हे तुम्हाला जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठेही अनुभवायला मिळणार नाही. गीता भागवत करीती श्रवण. मग गाथेला महत्त्व प्रतिपादन केलं आपण प्रस्थानत्रयात, भागवताला महत्त्व प्रतिपादन केलं, श्री ज्ञानेश्वरीच्या संबंधानं आपण आतापर्यंत चर्चा केली. समर्थाच्या दासबोधाचं काय? चर्चा बरोबर झाली ना आतापर्यंत? समर्थाच्या दासबोधाचं काय? ग्रंथा नाव दासबोध आणि गुरु शिष्याचा संबंध, हा गुरु शिष्याचा संवाद आहे. मला वाटतं साहित्यशास्त्रात सगळेच ग्रंथ संवाद करणारी आहेत. राजा परीक्षित आणि शुकदेव या दोघांचा संवाद म्हणजे श्रीमद भागवत. उद्धव आणि भगवंताचा संवाद प्रतिपादन केला ते एकनाथी भागवत. पांडुरंग परमात्मा, समाज आणि तुकाराम महाराज या तिघांचा संवाद म्हणजे गाथा. श्रीमद निवृत्तीनाथ दादा आणि ज्ञानोबराय या दोघांचा संवाद म्हणजे ज्ञानेश्वरी. मन आणि परब्रह्म या दोघांचा संवाद मनोबोध. स्वतः परब्रह्म याची जाणीव करून देणारा आचार्यांचा स्वात्मानुभव ग्रंथ आणि भक्तिसुखाच्या लहरी यायला लागल्यावर प्राप्त झालेला आनंद म्हणून आनंद लहरी. आणि एकदा का वैष्णव पक्का झाला की तो चिरंजीव पदाला जातो, याकरता चिरंजीव पद. रूढी परंपरा जुन्या पण विकसित करून सांगाव्यात याकरता बहुरूढ बारूढ. गोपींचा भाव स्पष्ट करणाऱ्या नारद भक्ती सूत्रांचे अर्थ म्हणजे निळोबारायांच्या गवळणी. नारदांचं भक्तिसूत्र प्रतिपादन करणाऱ्या नाथांच्या तुकोबारायांच्या गवळणी. मला सांगा, सात्वास्मिन् परमप्रेमरूपा अमृतस्वरूपा च यम लब्ध्वा पुमान् भवति अमृतो भवति तृप्तो भवति सिद्धो भवति. हे चिंतन करत असताना नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मे भक्त तू देव ऐसे करी दावी रूप मज गोपिका रमणा ठेवू दे चरणावरी माथा. नवीन वाक्याची या अभंगात थोडी फसगत नवनीत नवनाथ महाराज असे होते. मी भक्त तू देव, या त्याला वाटतं वारकरी परंपरेचं तत्वज्ञान द्वैत सिद्धांत प्रतिपादन करणारा आहे का? हा त्याचा गोड गैरसमज. ते केवळ भक्तिपुरतं कल्पित द्वैत आहे आणि आपली परंपरा अद्वैत कुसरी विरळा जाणे. यातच बोध यथार्थ होतो, नीटनिटका होतो, जीवाचं आत्मकल्याण होतं. 4 परंपरा महत्त्वाच्या आहेत. एक प्रकाश परंपरा आहे, दुसरी नाथ परंपरा आहे, आनंद परंपरा आहे, चैतन्य परंपरा आहे आणि एक स्वरूप परंपरा आहे. स्वरूप परंपरेत अयोध्या मठ आहे आणि स्वरूप परंपरेची यादी तुमच्या समोर मांडतो. नारायण म्हणजे विष्णू, ब्रह्मा उत्पत्ती करणारे ब्रह्मदेव, वशिष्ठ वशिष्ठांचे शिष्य भगवान रामचंद्र, रामचंद्रांचे पटशिष्य भक्त हनुमंतराय, हनुमंतरायांचे शिष्य समर्थ रामदास, रामदासांचे शिष्य श्री कल्याण, कल्याणांचे गुरुबंधू उद्धव, थोरले गिरधर स्वामी, वेणाबाई, इथपर्यंत समर्थ परंपरेची गुरुशिष्य परंपरा आहे. आणि श्लोक महाराज येण्याच्या आधी मी म्हणालो, आदिनारायणं विष्णू ब्रह्मानांच वशिष्ठकं श्रीरामं मारुतीं वंदे रामदासं जगद्गुरुं. आता नारायणाची दुसरी परंपरा सांगतो. शांकर परंपरा दिसायला शैवाची आहे, गंध त्रिपुंड आहे, गळ्यात रुद्राक्ष आहे, पण स्मरण नारायणाचे. पूजन शिवाचे पण स्मरण नारायणाचे. त्यांचं मूळ केंद्र नारायण, ब्रह्मा, आत्री, शक्ती, व्यास, शुकदेव, गौडपाद, गोविंद, शंकर, हस्तामलक, त्रोटक, सुरेश्वर, पद्मपाद
एवं परंपरानुसारेन नारायण. तुकाराम महाराजांची परंपरा कोणती आहे? मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, विष्णू म्हणजेच नारायण. याच परंपरेमध्ये राघव, याच परंपरेमध्ये केशव, यती धर्म स्वीकारल्यावर वैष्णवात असो, शैवात असो, शाक्त परंपरेत असो, गाणपत्य परंपरेत असो, सौर्य परंपरेत असो, त्याचं जुनं नाव, त्याचं गाव, त्याचं गोत्र, त्याची जाती त्याला शिल्लक नसते. न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः, पिता नैव मे नैव माता च जन्म, न बंधुर्न मित्रम गुरुर्नैव शिष्यः, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मग त्यांना काय म्हणावं? तर बस बाबाजी कह दो बाकी क्या है. म्हणून बाबाजी आपुले सांगितले नाम. बाबाजींचे शिष्य जगद्गुरु तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांचे शिष्य श्री निळोबाराय. निळोबारायांना आणि शंकर स्वामींना तुकोबारायांची संगती पाठकांच्या कुळातल्या शूर बंगल्याच्या संत बहिणाईंच्या करवी प्राप्त झाली. ही नारायणाची परंपरा, भगवान शंकराची परंपरा, आदिनाथापासून परंपरा आली जाण. या परंपरेत मत्स्येंद्र, गोरक्ष, गहिनी, निवृत्तीनाथ, श्री ज्ञानेश्वर महाराज, आदिशक्ती, मुक्ताई, मुक्ताईचा विस्तार जगातल्या वारकरी संत परंपरेत सगळ्यात थोरला, मोठा, विस्तीर्ण अशा प्रकारचा अभ्यासायला मिळतो. बाडात, ग्रंथात, साहित्यात, लालित्यात, इतिहासात, संशोधनात. सगळ्यात मोठा त्याच परंपरेमध्ये हरियानंद, विठ्ठलानंद, बोपय्या, विठ्ठल किंकर पुसत, पुढे चिन्मयानंद, सहजानंद, सच्चिदानंद, पुढे पुरुषोत्तमानंद, वामनानंद, विद्यमान माधवानंद. नारायणाच्या मूळ परंपरा रामानुजीय, नारायणाच्या मूळ परंपरा रामानंदी. या संप्रदायाचं नाव श्री संप्रदाय. यांच्या गोपीचंदन तिलकात श्री असते, वल्लभात बिंदी असते, निंबारकात काळी बिंदी असते, गवडियात नाकापर्यंत तुलसी दलाच्या आकाराचं गंध असतं, वैष्णवात ऊर्ध्वपुंड्र असतं, त्रिदंडहस्तम शिखायज्ञ सूत्रम. वैष्णव संन्यासे असेल तर शिखासूत्राचा त्याग न करता ऊर्ध्वपुंड्र लावून गळ्यात कंठी तुलसी धारण करून गायत्रीचा अधिकारी असू शकतो. विठ्ठल विठ्ठल हे आजचं आपलं कीर्तन नित्य नामसप्ताहात तर कीर्तन आपण करतोच, पण जणू आज ही धर्मसभा आहे आणि धर्मसभेत श्री परंपरेचे विद्यमान आचार्य आपल्या वारकरी लोकांना, काही ठराविक ज्ञाते जुने लोक आणि सांप्रत काळातले काही अभ्यासक सोडले तर अन्यांना आपल्या चार परंपरेच्या ज्ञानाचा प्रचंड अभाव आहे. तो अभाव असा: पहिला रुद्र संप्रदाय, दुसरा श्री संप्रदाय, तिसरा ब्रह्म संप्रदाय आणि चौथा सनकादिक संप्रदाय. हे चार संप्रदाय आहेत. आणि या संप्रदायाचं वर्णन करताना ज्ञानोबारायाची ज्ञानेश्वरी काढा, गीता काढा, श्लोक काढा. मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम. ज्ञानोबारायाचं भाष्य काढा. हे संवाद चतुष्पथीचे गणेश जाहले. विठ्ठल गणेश शब्दाचा अर्थ असा आहे गणाध्यक्ष, अध्यक्ष, सभाध्यक्ष, सभापती. कीर्तनात वेद म्हणू नयेत, पण विकृतीनं मंत्र म्हणावा तो असा: नमस्सभाभ्यः सभापतिभ्यश्च ओ नमो. तो सभेचा अधिपती म्हणून गणाध्यक्ष आहे. तो अध्यक्ष झाला या चार परंपरेचा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ समूहाचा मार्गदर्शक बनला असा दुसरा अर्थ. हे चार संप्रदाय
त्या 4 संप्रदायापैकी हा श्री संप्रदाय. श्री संप्रदायात सुद्धा हादिविद्या, सादिविद्या आणि कादिविद्या, कदाचित हे विषय झाले असले तर मी बदलतो बरं का चिंतन, म्हणजे एका विषयावरती सप्ताहकर्त्यांचा डबल खर्च होऊ नये. हे किती सज्जनांना कळलं, देवाने त्यांचं भलं करावं. या श्री संप्रदायात हादिविद्या, सादिविद्या, कादिविद्या, श्री माने भगवती, श्री रमा, श्री लक्ष्मी आणि कदाचित रामानंद परंपरा सांगितली तर श्री म्हणजे सीता आणि श्री म्हणजे रुक्मिणी. विठ्ठल विठ्ठल आपल्या वारकरी परंपरेत 4 पथ आहेत, मार्ग सांगितलेत. आता महामार्गातले पवित्र पथ सांगतो. ते पथ असेत, एक ज्ञानाचा मार्ग आहे, एक कर्माचा मार्ग आहे, ऐकताय ना, एक योगाचा मार्ग आहे आणि एक भक्ती म्हणजेच उपासनेचा मार्ग आहे. अंमळनेरकरांच्या घराण्याला काशी तीर्थक्षेत्रापासून श्री संप्रदायाची दीक्षा असली तरी, ऊर्ध्वपुंड्र असलं तरी, कुंकुमशिरी असली तरी, कंठी तुलसी असली तरी, श्वेत धवल शुभ्र वस्त्र असले तरी, चातुर्मासात सीमोल्लंघन न करणं आणि छाती एवढं पाणी चंद्रभागेचं पंढरपुरात विस्तीर्ण झालं तरी हे महापुरुष प्रदक्षिणा पूर्ण करतात. ही उपासना या घराण्याला लाभलेली. उपासना वल्लभरायांच्या सारखी भक्ती अन्यत्र नाही, आपल्याला हे ठाऊक नाही. रामानुजांच्या सारखी भक्ती अन्यत्र कुठे नाही, रामानंदांच्या सारखी भक्ती अन्यत्र कुठे नाही, सनकादिकांच्या परंपरेतल्या निंबार्काचार्यांच्या सारखी भक्ती अन्यत्र कुठे नाही. शंकर परंपरेतल्या अगदी वेदांत मायावाद परंपरा प्रतिपादन करणारी असली तरी भजे व्रजेक मंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंद नंदनम ही अविच्छिन्न परंपरा आहे आणि याचं मूळ आहे नारायण आहे. मला तर वाटतं श्री चैतन्य महाराजांच्या सारखी आता आपण कीर्तन बंद करून शहाण्या लोकात 3-3 दिवस जे येतं ती प्रवचनं करावीत आणि सुखाने जगावं. वेळ खूप लागतो स्वराला, तालाला, ट्युनिंगला, टाळकऱ्याला, पखावजाची कणी काढायला, त्याच्या तोंडाला पावडर लावायला, मग त्या चालीला, मग तिसरी चाल, कोणा शेवटची चाल, चाल नाही दिल्यावर कोणा ती त्यांच्या चाली दाखवतात. त्यामुळे स्वतंत्र जीवन जगण्यासाठी प्रवचनही कीर्तनच आहे, गाथा भजन कीर्तनच आहे, हरिपाठ कीर्तनच आहे. तुम्ही विणा घेऊन मठात जे संकीर्तन करता ते कीर्तनच आहे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. हरिहरी म्हणणं कीर्तनच, भागवताची कथा करणं कीर्तनच, श्री नवनाथ महाराज रामकथा प्रतिपादन करणं कीर्तनच. चैतन्य महाप्रभू नवद्वीपात जेव्हा फिरत होते तेव्हा काय करत होते? ते काही अभंग निवडत होते, काही ब्रह्मसूत्रातला उपनिषदातला मंत्र निवडत होते, कठोपनिषद सांगत होते. ते काय सांगत होते? ते कलिसंत्रन उपनिषदातला मंत्र म्हणत असत, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जगातल्या सगळ्या तत्ववेत्यांना वेळ लागायचं. कीर्तन केली म्हणजेच माणसं चतुर बुद्धिवान विद्वान असतात असा ऐकणाऱ्यांचा गोड गैरसमज आहे. कधी कधी न बोलणारे, मौन पाळणारे, जगाच्या पाठीवर त्याचं स्मितहास्य, आल्हाद देणारा चेहरा आणि सूर्यप्रभा असलेले नयन जगाला तत्वज्ञानाचा बोध करून जातात. हे लक्षात घ्या. हे आमचे उमरखेडकर कुठे कीर्तन करतात? स्मितहास्य, विश्वंभराचं पूजन, आशीर्वाद. श्री महाराज कुठे कीर्तन करतात? पण एक वाक्य बोलू का? व्याकरण पाहून महाराष्ट्रातल्या संतांनी लिहिलं नाही, पण ते जे जे बोलले ते व्याकरण झालं. तसं यांनी कीर्तन केलं नाही, पण त्यांनी जे जे कर्म केलं, ज्या ज्या भक्ती उपासना केल्या, त्या कीर्तनापेक्षा सर्वश्रेष्ठ आहेत याच्या जाणीव ऐकणाऱ्या लोकांना असल्या पाहिजे. आता तुमच्या जीवनात एथ माझे जे उरले पायी कपण, धर्मकीर्तन सिद्धी गेली. कीर्तन श्रवण करणं हे कीर्तनच आहे ना, पारायण करणं कीर्तनच आहे. अनुष्ठानपूर्वक ज्ञानेश्वरी आणि अनुष्ठानपूर्वक दासबोधाचं पारायण करणं कीर्तनच आहे. दासबोधातल्या काही पंक्तिका, काही ओव्या तुमच्यासमोर मांडणार आहे, पारायण आहे ना, मग त्यात 2-3-4 ओव्या तरी वक्त्यांनी निवडायला हव्यात कदाचित. समर्थ असं म्हणाले,
धर्मस्थापनेचे नर, ते ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देनेश्वराचे. शिवरायांना बोधपत्र लिहिताना असा लखोटा लिहिला, तुझा तू वाढवी राजा. जगदंबेला सांगतात, म्लेंच संवाहर जाहला, उदंड जाहले पाणी, स्नान संध्या करावया, बुडाला औरंगजा पापी, आनंदवन भुवनी, आनंदवन भुवनी. समर्थांच्या दासबोधातल्या ओव्या मी तुमच्या समोर सांगतोय. समर्थ संतांच्या बद्दल असं लिहितात, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. जगात जेवढे संतोष तुम्हाला प्राप्त करून घ्यायचे असतील त्याला एकमेव कारण आहे, महाजनः येन गतस्स पंथः. महापुरुषाने ज्या पथावर, रस्त्यावर, मार्गावर पाऊल टाकले त्या पाऊल वाटेची माती तुमच्या भालप्रदेशाला लावा आणि त्या पथावर पाऊल टाका. तुमचं मुक्कामाचं गाव आल्याशिवाय राहणार नाही, हा आत्मविश्वास. नीतिशतक सांगतो, सतसंगती किम न करोति पुंसाम, जाड्यम ह्यो हरति सिंचती वाची, सत्यम मानोन्नती पापमपा करोति. संतांची संगती काय करू शकत नाही. रामचरित मानसाला विचारू, तुमचं काय म्हणणे समर्थांच्या वयूबद्दल. संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ. ते म्हणाले तसंच आहे. प्रथम भगती संत न कर संगा, दुजीरती मम कथा प्रसंगा. कदाचित हा संघ शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांना पैठणातल्या ज्ञानोबारायाचा वाङ्मयीन करावा वाटला असावा. ऐकताय ना श्रोते सगळे. कदाचित शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज पैठणकराला शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांचा वाङ्मयीन संघ करावा वाटला असेल. प्रत्यक्षात संत आपल्याला पाहता आले नाहीत तरी वाङ्मयीन संत संघ हा जीवनात फलदायी आहे. आता थोडं चिंतन करतो आपण, ज्ञाते लोक आहेत. संत शब्द सत शब्दाचं बदललेलं स्वरूप आहे आणि सत शब्द सज्जन वाचक आहे. सज्जन उत्तम, सज्जनचं झालं साजणी, रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजणी. सत म्हणजे ब्रह्म, सत म्हणजे ईश्वर. सताचं ज्यांना यथार्थ ज्ञान आहे त्याला म्हणायचं संत. दुसरी व्याख्या करतो, ज्यांचं जीवन संथ ते संत. नाही तर उथळ पाण्याला खळखळाट भारी. समर्थानी त्या काळात काय काम केलं. माझं काही नारदीय कीर्तन नाही, पूर्वी मी करत होतो. आता काळ सुटला, समाजाची मागणी ज्या भावाला आहे ते मार्केटला आणावं लागतं. रसज्ञ नारदीय कीर्तनातले श्रोते लोपल्यामुळं आणि तशा परंपरेच्या स्वराच्या, सजावटीच्या, संवादिनीच्या स्वरांचा अलंकार चढवणारे टप्पा, ठुमरी, तिलवडा, गजझंपा, अश्वघाटी, दीपचंदी, खेमटा असं वाजवणारी दुर्लभ झाल्यामुळं हे आपलं सोपे वर्माम्हा सांगितले संती, टाळदिंडी हाती घेऊन नाचा, हे सर्वाधिकार सेवे सगळ्यासाठी आहे. समर्थांचं वर्णन करताना एक छान भजन आहे जुनं, ते उत्तम आहे. तुम्ही न्याय दिलाय दासबोधाला महाराज. इथे टाळ्या वाजवायचं ऐकणाऱ्याला कळायला पाहिजे होतं. ज्याला शक्य झालं नाही ते काल्या दिवशी प्रसादाला या. प्रबळ यौवन झाले होते वंदे या महाराष्ट्रात, आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या दारात. ऐस्या त्या संकट काळी धीराची अमृतवाणी, दुमदुमली सर्वत्र जय जय रघुवीर समर्थ. एक सुरुवातीचं वाक्य अधोरेखित करा, अंडरलाईन करा किरण महाराज. प्रबळ यौवन झाले होते वंदेया महाराष्ट्रात. आजही काळ तसाच आहे, म्हणून समर्थांच्या दासबोधाच्या वाणीची महाराष्ट्राला गरज आहे. ऐस्या या संकट काळी धीराची अमृतवाणी, दुमदुमली सर्वत्र जय जय रघुवीर समर्थ. ही रघुवंशाची रीती आहे, परंपरा आहे, न्याय आहे, परंपरा आहे. जरा मला स्माईल करू द्या.
मी आत्ता माझी लांबलचक दाढी काढली हे दंड धारण केल्यावर इथपर्यंत मला दाढी होती. मी कीर्तनात फोटोग्राफर मला म्हणायचं महाराज प्लीज स्माईल. मी हसायचो पण त्याला दिसायचंच नाही मिशामुळे. त्यामुळं मी आता हे स्वच्छता अभियान राबवलेलं आहे, बाकी काय. माझ्यापेक्षा इथे येऊन श्री महाराजासहित जर घेतला तर कीर्तनात महाराज होते हे जगभर मला सांगता येईल. शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांना वाङ्मयीन सतसंग कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांचा करण्याची इच्छा झाली. ऐका, ज्योतिर्युग्म ग्रंथाचं वचन असं आहे, बहुधा पहाटची स्वप्न सूचक आणि बोधक असतात. बाबू अरविंदांना स्वप्न पडलं ते पहाटेच. स्वराज्याच्या संस्थापनेचं स्वप्न शिवरायांना पडलं साताऱ्यात ते पहाटेच. मंडालेच्या तुरुंगात स्वातंत्र्यासाठी मरावं हे स्वप्न टिळकांना पहाटेच पडलं. जगद्गुरु तुकोबारायांना बाबाजींचा अनुग्रह दशमीच्या पवित्र पर्वकाळात पहाटेच प्राप्त झाला. पहाटेच. पैठणच्या एकनाथ महाराजांना स्वप्न पहाटेच पडलं आणि नाथ महाराज गडबडून उठले, आजी मला झोप येत नाही ग. आजी ब्रह्म म्हणजे काय असतं ग? नाथानी बालवयात आपल्या आजीला त्या काळात केलेला प्रश्न आहे. त्या काळातली मुलं आजोबांना आजींना ब्रह्म म्हणजे काय विचारत असत, कारण आजीला बापाला त्याच्या आईला ब्रह्म कळत असायचं. आता तुमचा ब्रह्माचा संबंध आला तर तो ब्रह्माचाच योगायोग मानावा लागेल. नाथाने विचारलं ब्रह्म म्हणजे काय? एका मुलाने आपल्या वडिलाला विचारलं, बाबा हे समोरून चाललंय ते काय हो? त्याचे वडील म्हणाले, गप्प बैस मूर्खा, कुठे पण काही बोलतोस, ती अंत्ययात्रा आहे. इंग्लिश स्कूलमध्ये शिकणाऱ्या मुलाला अंत्ययात्रा शब्दाचा मराठी अर्थ न कळल्यामुळं त्याने विचारलं, बाबा ते काय? गप, ते अंत्ययात्रा आहे. बाबा अशी तुमची केव्हा निघणार आहे? ही आपली लेकरं. एका मुलाने एका शिक्षकाला विचारलं, गुरुजी समुद्राला आग लागली तर मासे कुठे जातील हो? गुरुजी म्हणाले, बेटा आग लागत नसती, पण जर समजा कदाचित लागली तर. त्याने आता गुरुजी सोडले आणि वडिलाला विचारलं, बाबा मग ते मासे झाडावर जातील का हो? वडील म्हणाले, मूर्खाच्या लेका, सज्जनांना कळण्यासाठी थांबावं लागतं, बाकी काय. मासे झाडावर जायला काय बैल आहेत? धन्यवाद. नाथांनी आजीला प्रश्न विचारला, हे नाथवंशज आहेत. ब्रह्म म्हणजे काय? आजीने सांगितलं, हे बघ, जाणत्या श्री गुरुकडे जा, तुझं आत्मकल्याण होईल. नाथ महाराजांना पहाटे स्वप्नावस्था प्राप्त झाली. भल्या पहाटे नाथ महाराज उठले. स्वप्न असं होतं की श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या कंठाला, या जोगदंड भाऊ, ज्ञानेश्वर महाराजांच्या कंठाला समाधीमध्ये मोळी लागलेली आहे. नाथ महाराज पैठणातून आळंदी तीर्थक्षेत्री आले. उठविला नंदी शिवाचा ढोवळा, समाधी प्रसंगाचं चिंतन जसं तसं नंदी उठवला आणि श्री महाराज एकनाथ महाराज विवरात शिरले. डोळ्यासमोर चित्राणा, उत्तरेकडे तोंड केलेले माऊलींनी, पद्मासन घातलेलं आहे. आपल्या पंढरपुरातल्या काही ठराविक घराण्याला सोडलं तर महाराष्ट्रातल्या अन्य वारकरी मंडळीला आप्पा माहीत नाही. उपाख्य अनंतराव आठवले, नंतरच्या काळातले स्वामी वरदानंद भारती महाराज, संत कवी दासगणू महाराजांनी आप्पांच्या मांडीवर देह समर्पित केला. वाटा आपुल्या हिताच्या ब्रह्मसूत्रार्थ दर्शिनी, कर्मयोग
ईशावास्य उपनिषद अनेक ग्रंथावर त्यांनी भाष्य लिहिलं. विद्वान माणसांना लवकर कळत नाही. क्षमा मागून एक वाक्य महाराज आपल्यासमोर विधान करतो, तुम्ही कदाचित टाळ्या द्याल. महाराष्ट्राचं दुर्दैव असे, लोकनेता आणि धर्मवेत्ता त्याच्या जाल्यानंतर समाजाला कळतो, हे दुर्दैव आपल्या लक्षात घ्या. त्याच्या जाण्यानंतर कळतो केवढा मोठा माणूस, केवढा दिग्गज माणूस, प्रकांड विद्वत्ता, सप्रामाण्याने जीवन जगणं, धर्माचाराची बैठक. मी आळंदीला असताना योगेश उपासने आणि मी पाठशाळेत असताना आप्पांनी आम्हाला गरुड गरवणं शिकवलं होतं आणि ईशावास्य या मंत्रांची चिंतनाची भूमिका सांगितली होती. धिप्पाड शरीराचा धजेल माणूस. एकनाथ महाराज दिगलूरकर कमी लोकांना कळले, शंकर महाराज कंदारकर कमी लोकांना कळले, गोपाळशास्त्री गोरे कमी लोकांना कळले, भगवान शास्त्री सोनपेठकर कमी लोकांना कळले, विनायक दादा कमी लोकांना कळले, गुरुजी कमी लोकांना कळले, मामा कमी लोकांना कळले, जोग महाराज कमी लोकांना कळले. गेल्यानंतर माणसं वाहवाह करतात, प्रतिमा मांडतात, सोहळे करतात, अनेक उपक्रम करतात. एक बोलू, आई आणि वडील आणि श्री गुरु यांच्या जाण्यानंतरचे सोहळे करण्यापेक्षा आहे तेव्हा त्यांच्या चरणामृताचं पान करा, तुमचं कोटी कल्याण झाल्याशिवाय. एकनाथ महाराज आळंदीला आले, विवरात शिरले. ज्ञानोबराची समाधी उत्तरेकडे तोंड करू नये. आप्पांनी अष्टक लिहिलंय, सद्गुरुं सच्चिदानंदम केवलं करुणाकरम ज्ञानयोगेश्वरं वंदे ज्ञानदेवं पुनः पुनः. पुढचं सांगतो, पद्मासन स्थितं वंदे ज्ञानदेवं पुनः पुनः. योग्याच्या दोनच प्रकारात समाध्या असतात, एक शिवमुद्रा, कल्याण मुद्रा. पण माऊलींची पद्मासन मूर्ती आहे, शिवलिंगी मुद्रा आहेत, फुलं अंथरलेली आहेत, तुळशी टाकलेल्या आहेत, चंदनाचा सुगंध आहे तसाच दरवळतोय, पेटवलेल्या समयात तेवत लख प्रकाशात आहेत, चेहऱ्यावरती कोटी सूर्याचं तेज विलसत आहे. अगदी जास्वंदीच्या फुलासारखे माऊलींचे लालबुंद ओठ आहेत. ज्ञानोबरायांच्या समोर वाङ्मयीन मूर्ती ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी मांडलेली गुणार्थ दीपिका, भावार्थ दीपिका. माऊलींच्या डोळ्याला आसवांचा थेंब आला आणि पापणी उघडताना संजीवन समाधीतून एक बुंद एक थेंब ग्रंथावरती सांडला. हे दृश्य शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांनी निहाळलं आणि विचारलं, मी तुमच्या कंठाची मुळी काढण्याकरता तुम्हाला मी स्पर्श करू का? योग्यांना, तपस्व्यांना, साधकांना, वैष्णवांना, यतीला, विप्राला दर्शन करताना विचारावं, मी नमस्कार करू का? मी आत येऊ का? मी हात लावू का? तुमचा भोळा भाव देवा मला पाव भरा नाही. त्याकरता चरणपादुका आहेत, त्याकरता उपास्य दैवत आहे, फिरस्ती पांडुरंग आहे, त्याची पाद्यपूजा करा, त्याचं चिंतन करा, त्याला नैवेद्य करा, त्याची आरती करा, दिंडीत चला, काकड आरती म्हणा, भजन करा, फेर धरा, राधेचं स्मरण करा, कृष्णाचं चिंतन करा, गोविंदाला आठवा, हृदयात साठवा, तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. पायाच्या प्रत्यक्ष स्पर्शाचा 8 तास आपल्या जीवनात कशाला असला पाहिजे? त्याची ऊर्जा संक्रमित होत असती, त्याच्या सफलाईनं अन्यत्र तिचा प्रवाह वाहत असतो. म्हणून विचारलं, मी तुमच्या अंगाला हात लावू का? भाऊ, हात लावू का विचारलं. माऊलीने संकेत दिला आणि मग नाथांनी कंठाला हात लावला आणि ती सूक्ष्म मुळी काढली, शिथिल वाटलं आणि दीर्घ श्वास माऊलींनी सोडला. दीर्घ श्वास सोडल्यावर विचारलं, तुम्ही आलात बरं झालं. ही आरिरावीची एकेरीची भाषा संतांना पचणारी पटणारी नव्हती, नाही नसणार आहे. तुम्ही आलात बरं झालं, मुळी काढली बरं वाटलं. पण नाथा, मुळी हे फक्त निमित्त होतं, बंधनाचा त्याग व्हावा हा संकेत तुम्हाला मला माझ्या सूचनेनं द्यायचा होता. बंधनाचा त्याग करा, भगवत प्राप्तीच्या वाटा शिथिल करा आणि तुम्ही हस्तामलक चिरंजीव पद आनंद लहरी स्वात्मानुभव गवळणी भारूड एकनाथी भागवत रामायण अशा दशग्रंथांचं चिंतन समाजासमोर मांडा. आणि जाता जाता एक सूचना आहे नाथा तुम्हाला, ग्रंथ शुद्धच आहे पण तरी तुम्ही त्याची तपासणी करा.
म्हणून नाथांनी आज्ञा पाळली आणि ज्ञानोबारायांनी आपला उजवा हात मांडीवरून उचलला आणि नाथाच्या सहस्राधाराला स्पर्श केला. सत्पुरुषाच्या 3 दीक्षा आहेत, एक स्पर्श दीक्षा, नेत्र दीक्षा आणि मंत्र दीक्षा. भिंतीला स्पर्श झाला, इंजिन नाही, फिलामेंट नाही, व्हील बॅलेन्सिंग नाही, स्टार्टर नाही, पेट्रोल नाही, डिझेल नाही, गॅस नाही, भिंत चलते. स्पर्श दीक्षा, स्पर्श दीक्षा. रेड्याला ज्ञान नाही, नेत्र दीक्षा. आणि तो बोलू लागला, य पश्यती सपश्यती चक्षुंशी पश्यती अग्निमेळे पूर्वहित. वेदाच्या स्वरिता सहित दात्त उदात्त अनुदात्त प्रचूर पद क्रम जटा घन माला शिखा ध्वज. वेदाची पदन वेदाची स्वरित रेडा म्हणायला लागला. नेत्र दीक्षा, स्पर्श दीक्षा. आणि प्रत्यक्षात कानात देतात ती मंत्र दीक्षा. मननात त्रायते इति मंत्रहा. अशा दीक्षेचे प्रकार आहेत. सहस्राधाराला स्पर्श झाला. शक्तिपातातले लोक स्पर्श केला की त्याचं उत्थान होतं आणि ईश्वराशी कनेक्ट होतो. जीवा शिवाचं ऐक्य होतं. द्वैताची बाधा संपल्या जाते. अद्वैताच्या बोधावर आरूढ होतो. द्वैतापत्ती त्याची जाते. एवढा अधिकार त्याला प्राप्त होतो. स्पर्श झाला आणि नयनातून आसवांच्या धारा लागल्या आणि विवराच्या समाधीच्या बाहेर एकनाथ महाराज आले. बाराबंदी बांधलेलीच होती. मुंडास डोक्याला होतो. ऊर्ध्वपुंड्र गोपी चंदन तुळशी कंठी होती. विणा घेतला, चिपळ्या घेतल्या आणि नाथांनी माऊलीच्या सन्मुख उभा राहून कृतज्ञता व्यक्त केली आणि ते वंदन करायला लागले, नमन करायला लागले, प्रार्थना करायला लागले. वेदांत फिलॉसॉफी तत्वज्ञानात 3 नमन आहेत, वस्तुनिर्देश, आशीर्वाद आणि नमस्कार. नमस्कार करतायत, वंदन करतायत. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह करुणा करा दयाळा, अभंगाच्या पहिल्या चरणाला स्पर्श झालाय आपला. वेळ संपत येणे आणि स्पर्श होणे. कधी कधी 2 कोटीचा बंगला बांधून पोराणी चांदीच्या ताटात वडिलाला तोंडात घास भरवण्याची वेळ आणि बापाला अटॅक येण्याची वेळ एकत्रच येते. तसं अभंगात रसनिर्मिती होण्याची वेळ आणि घड्याळ नावाच्या यमाच्या काट्यानं आक्रमण करण्याची वेळ एकत्र येते. पण हे शहरातलं कीर्तन असल्यामुळं जरा नियमावली प्रतिबंध पाळावा लागेल आणि वेळेतच कीर्तन आपल्याला थांबवावं लागेल. ओम नमो ज्ञानेश्वरा. आता एक शंका अशी आहे, ऐका तुम्ही सगळेजण. श्री महाराज, वंदनीय महाराज, ओम हा शब्द कीलकाला, कवचाला, अर्गलेला, अनुष्ठानातल्या मंत्रसंहितेला, वेदारंभाला, शांतीसूक्ताच्या आरंभाला, सप्तशत्यादी ग्रंथाच्या अनुष्ठानाच्या कालावधीला वा शाबरी मंत्रतंत्र विद्येतल्या आविष्काराला ओम या शब्दाची योग्यता आहे. अन्यत्र ओम या शब्दाचा उच्चार करू नये. आकार, उकार, मकार 3.5 मात्रेसहित निर्माण झालेला ओंकार याचा कुठेही उच्चार करू नये. ओम नमो भगवते वासुदेवाय ठीक आहे. ओम नमः पार्वती पतये नमः ठीक आहे. ओम दाम दत्तात्रयाय नमः ठीक आहे. ओम ऐं ह्रीं लीं क्लीं चामुंडाय विच्चे ओम ठीक आहे. ओम गंगणपतये नमः ठीक आहे.
ओम नारायणाय विद्महे, ठीक आहे. ओम रामचंद्राय, ठीक आहे. ओम चैतन्य कानिफनाथाय, बाबा ठीक आहे. पण ओम शब्द जीवाला उच्चारू नये. मग नाथ महाराजांना कळत नव्हतं का? ज्ञानियाचा एका, नामयाचा तुका. तरी ओम या शब्दाचा उच्चार का केला? त्याचं कारण आहे. माझ्यासारख्याने नाथांना विचारलं, नाथा, ओम या शब्दाचा उच्चार देवासाठी करावा, तुम्ही माऊलीसाठी करतात, पण त्याचं सरळ उत्तर आहे, निमित्त त्या प्रतिमा, देव आणि संत एकच आहे, फक्त ते परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. खाली भाष्य पहा, मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, तर योग्या पाही दिवाळी निरंतर. याकरता हे संत अवतीर्ण होतात. बर ठीक आहे. तरी सुद्धा भगवंत आणि संत एकत्र सारखे असं म्हणता येणार नाही. त्याचं कारण आहे, संतांचं पारडं देवापेक्षा काकणभर चांगलंय, मजबूत आहे, स्वादिष्ट आहे, देखणं आहे, प्रासादिक आहे, प्रसन्न आहे. हे ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो दादा. तुम्हाला कळत नाही त्याला मी काय करणार आता. संतांचं जीवन प्रासादिक आहे. वा वा, अशा मरगळ आलेल्या टाळ्या तर टोल नाक्यावरही वाजतात. वाजवल्या तर जीवाचं रान करा. जो करील माझ्या कीर्तनातील टाळ्यांची टाळाटाळी, या सप्ताहानंतर यमत्यास कवटाळी. शेवटी तुमचं प्रारब्ध, त्याला आपण काय करणार. मी दोनदा श्लेष केलाय, तिसऱ्यांदा करतो. संतांचं जीवन प्रासादिक असतं असं वाचलंय. संतांचं जीवन प्रासादिक असतं असं शब्द प्रामाण्याने वाचलंय. पण या अमृताश्रम नावाच्या दंडीनं प्रत्यक्षानुभूती घेतली, प्रत्यक्ष प्रमाण, ते प्रासादिकच असतं, हा माझा स्वानुभव आहे. आणि प्रसाद शब्दाचा असे प्रसन्नता. प्रसादे सर्व दुःखानां, देवाच्या प्रसादे करारे भोजन. महाप्रसाद गोविंदे नाम ब्राह्मणी वैष्णवे. प्रासादिक असतं जीवन. संतांची वाणी प्रासादिक असते. प्राध्यापक खूप शिकलेले असतात, पण ते त्या ज्ञानदेवाला, त्या नामदेवानं, त्या तुकारामानं, जसे याचे ते चुलतेच होते. माणसं खूप शिकली, खूप PhD मिळाल्या म्हणजे शहाणे होतात, हा तुमचा गोड गैरसमज आहे. त्याला पांत गुरुघरी अध्ययन असावं लागतं. एक तर पंढरीला चातुर्मास किंवा आळंदीला श्रवण केलं आणि महापुरुषाच्या संगतीत राहिलं तरच ते शब्द विज्ञान न राहता भाषा विश्लेषण होतं. आणि भाषा विश्लेषणाला संताचा स्पर्श झाला की तो प्रसाद होतो. याच्या जाणीवा तुम्हाला प्रसाद असतो. यावरही दृष्टांत आहे, पण वेळ कमी. मला सलग 3-4 दिवस द्या कुठेतरी. कॅबिनेटचा आधार आहे. कॅबिनेटचा मला आधार असल्यामुळे राज्याला मी डगमगणार नाही. हे जे मैक जवळचे ते सगळे कॅबिनेट टाळकरी आहेत, त्यांच्या जवळचे राजमंत्री आहेत. जे मागे पुढे उभे आहेत ते सगळे अपक्ष आहेत, त्यांना घेऊन मला सत्ता टिकवायची आहे. पण श्री महाराज त्यांच्या मुखाने जर मला म्हणत असते, मेरे भाई और बहनो, तर मला चिंता करायचं कारण काय. बिनधास्त मागे पुढे उभा राहे सांभाळीत. श्री महाराज प्रसाद या शब्दावर एक मला छान चिंतन आठवलंय, तेवढं तुमच्यासमोर मांडतो. तुम्ही सगळेजण श्रवण सुखाचा लाभ घ्या. असे एका किराणा दुकानात एक स्त्री पुरुषोत्तम मासाच्या प्रीत्यर्थ कुठल्या तरी संताला, देवाला, ब्राह्मणाला नारळ देण्यासाठी विकत घेण्याकरता गेली. ऐका, तिने पैसे दिले. या पैसे दिले आणि द्या मला जरा पाण्याचा नारळ. नारळ त्या दुकानदारानं दिला. इथे व्यवहार आहे. ती म्हणाली चांगला द्या.
दुकानदार म्हणाला ही नोट फाटकी आहे, चांगली द्या. चांगली नोट घेतली, चांगलं नारळ दिलं. मग ती नारळ घेताना त्या दुकानदाराला म्हणाली का हो नमस्कार हं म्हणाली का? तिथे व्यवहार झाला. पण तोच नारळ श्री प्रसाद महाराजांच्या अनुष्ठानात आणला, पांडुरंगासमोर ठेवला, चरणपादुके समोर ठेवला आणि ती भगवती स्त्री दर्शनाकरता आली तर ती पदर वगैरे घेऊन श्री महाराज नमस्कार करते, हं प्रसाद द्या. आता ते नारळ राहिलं नाही, आता ती वस्तू राहिलेली नाही, आता तो प्रसाद झाला. विठ्ठल विठ्ठल नाथांच्या कर्तृत्वानं, नाथांच्या सेवेनं, नाथांच्या विनम्रतेनं, प्रामाण्यानं आणि भक्तिसुखाच्या साधनेनं माऊलींचा प्रसाद मिळाला आणि कृतज्ञता व्यक्त केली. ओम नमो ज्ञानेश्वरा. समाजात कृतघ्न वर्ग आहे, कृतज्ञ कमी आहेत. कृतज्ञ आणि कृतघ्न. श्री महाराजांनी चातुर्मासात मठात राहण्याकरता जागा दिली. जन्मजन्मांतरात मी त्यांचा ऋणी आहे. कृतज्ञ दिली म्हणून काय झालं? काय उपकार केला? काय बांधून कोणाला ठेवलंय? काय बरोबर नेणार आहेत का? हे कृतज्ञ. पण नाथांची वाणी बहरली. ओम नमो ज्ञानेश्वरा. हो, पण ओम शब्दाचा उच्चार देवालाच करावा, संताला करू नये, जीवाला करू नये. हो, पण संतन देव सारखे नाही, संत आणि देव सारखे नाहीत. त्यातही भेद आहे. देव काय? आम्ही केला म्हणून तो देव, आम्ही आधार दिला म्हणून तो देव, आम्ही उभा केला म्हणून बिनविरोध, आम्ही पाठिंबा केला पडला. आमच्या आधारावर देव. देवाला मार्केट कुणामुळे? संतामुळे. पंढरपूरला वारकरी न जमू द्यावर काय करील एकटा तो? पंढरपूरला वैष्णव न येऊ द्या बरं, काय करील तो? नाही करमत. अहो, त्या कृष्णाला द्वारके सुवर्णाची द्वारका रचूनही करमलं नाही. रडायला धाय मुकलून उद्धवानी विचारलं, कृष्णा तुझ्यासारख्या कैवल्य चक्रवर्ती सम्राट राजानं रडणं बरं वाटत नाही रे, काय झालं तुला रडायला? उद्धवा, इथे सगळं आहे रे, पण इथे पेंद्या नाही, वडजा नाही, वाकड्या नाही, मधुमंगल नाही, सुदामा नाही, श्री श्यामा नाही, तनसुखा नाही, मनसुखा नाही, राधा नाही, गोपी नाही, गवळणी नाही, भजन नाही, काला नाही, खेळ नाही, आनंद नाही. सगळं त्यागलं त्यांनी आणि पंढरपुरात आला. त्याला आपल्या विना नाही करमत, त्याला करमत नाही. म्हणून तुझं मार्केट आमच्यावर आहे, लक्षात धर. अनेक गेले, अनेक आहेत, अनेक जाणार आहेत. तुझा जयघोष खेड्यात, पाड्यात, तांड्यात, शहरात, चहूकडे आम्ही करतो. अरे तू त्या द्रौपदीला वस्त्राचा पुरवठा केलास, तुला तेव्हा दया आली. कृष्णा, देवा, पांडुरंगा, अरे किती रे द्रौपदी बिना कपड्याच्या फिरायला लागल्यात. तुला काही एखादी ओढणी पंचा टाकता आला तर दे रे, वरून दे, नाही तर महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग मंत्र्याला निरोप दे रे तुझ्या हाताने. तुझी दया यायला लागली मला. तुला कसं देव म्हणावं रे? काय करावं तुला? कारण सांगतो तुम्हाला. भक्ता राखे दुर्जनासी, हा त्याचा भेद आहे की नाही? भेद आहे. संतांच्याकडे भेद नाही. जे खळांची व्यंकटी सांडू, दया सत्कर्मी ऋती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जातम. ज्यांनी त्रास दिला, त्रास घडून आणला, त्यांची टीका करणाऱ्या 4 तरी ओव्या आहेत का हो? गाथेत 2 तरी अभंग आहेत का? या उलट ते म्हणाले, सगळ्यांचं आत्मकल्याण व्हावं, सगळ्यांचा भाग्योदय व्हावा. ही व्यापकता, ही सर्वोच्च विचाराची बैठक त्यांच्याकडे असल्यामुळं संतांचं पारड थोरलंय एक.
आणि तुमच्या मनातच शंका असेल फार तर महाविष्णूचा अवतार विष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा सखा माझा ज्ञानेश्वर जणू कानातच शब्द संस्कार केले आणि जणाई म्हणाली नाथा ज्या लोकांना शंका वाटते ना त्यांचं माझं उत्तर द्या माझ्याकडे पाठवा महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर एक वाक्य पुन्हा सांगतो वेळ होतोय मला जाणीव आहे पण मी आतून रंगून गेलोय त्याला मी काय करणार आता कधी कधी नित्य कीर्तनात आम्ही लोका करता रंगतो मी आज तुमच्या कृपेने आतून रंगलोय हो काय करू तुम्हाला नवनाथ महाराज सखा माझा ज्ञानेश्वर सखा हा निर्वैर भाव आहे जरा काढा की गीता सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम मित्र वेगळा बायको वेगळी सखी वेगळी मित्र वेगळा आणि सखा वेगळा जीवनातल्या सुख दुःखाच्या सगळ्या भावना ज्याच्या समोर मांडता येतात ना त्याला सखा म्हणतात सखा सखा म्हणतात त्याला आम्ही पुंडलिक महाराज जंगले मारुती बुवा तुंतुणे मी भाऊंच्याकडे येत असायचो काही प्रक्रिया शिकायला येत असायचो किती मोठी संत होती हे आपले चैतन्य महाराज जयवंत महाराज हे शिकत असताना आत्ताचा काळ एका ब्रह्मसूत्रातल्या श्लोकाची पंगती लागेना मराठीत आपल्याकडे त्याला संगती म्हणतात ती पंगती लागेना गोपाळ शास्त्री गोऱ्यांच्या सारखा दिग्गज माणूस आबा त्यांनी सांगितलं पोरांनो तुम्ही एक काम करा माझ्या काही लक्षात येत नाही गड्या बृहत्प्रस्थानत्रयाचं संस्कृतमध्ये चिंतन सगळ्या जगाला देणाऱ्या महापुरुषाच्या संबंधाने मी चर्चा करतोय बरं का तुम्ही एक काम करा मला श्लोकाची पंगती काही लागत नाही पंढरपुरात माझा एक सखा आहे त्याच्याकडे हे सूत्र घेऊन तुम्ही जा म्हणून ज्यांची मी नावं घेतली ती सगळी जण सूत्र घेऊन मुमुक्ष पाठशाळेत आले मदन महाराजांनी शरीर ठेवलं आणि पुढची सगळी जिम्मेदारी वैकुंठवासी हरिभाऊ महाराजावरती आली भाऊवरती आल्यानंतर ते म्हणले काय मानलात त्यांची भाषा अरे कोणी पाठविलंय तुम्हाला ते म्हणले आबांनी पाठविलंय मग शास्त्रीने हां त्यांच्या भाषेत सांगतो शास्त्रीने पाठविलंय हो शास्त्रीने पाठविलंय अरे काय काम काढलं माझ्याकडं काही नाही या सूत्राची पंगती आम्हाला सांगायची आहे परिच्छेद सांगायचा आहे अन्वय सांगायचा आहे आणि त्यातला सिद्धांत सांगायचा आहे आणि शास्त्रींनी पाठवलंय
ते म्हणले माझ्यासारख्याकडे त्यांनी पाठविलंय म्हणजे त्यांनी पाठवलंय म्हणून मला सांगावं लागन. आणि अजून काय बोलले ते इकडे भाऊ बोलतायत. ते म्हणले शास्त्री म्हणाले की माझा पंढरपुरात एक सखा आहे आणि तो तुमचं काम करील. मला सखा म्हणले ते, मला सखा म्हणले म्हणून भाऊ रडत होते. एक दिवस एवढी मोठी माणसं, आज मित्र खूप आहेत, क्षमा मागतो, सप्ते खूप आहेत, मोठे बॅनर आहेत, पोस्टर आहेत, सगळे मीडिया आहे. सखा कोण आहे? सखा कोण आहे जीवाचा? अशोकराव सखा कोण आहे? पैठणकर सखा कोण आहे? सखा सखा कोण आहे? सुख दुःख सांगायचे, त्याच्या कर्माने त्याला उपभोगायची ती. पण तरी आसव गाळून आलिंगन देऊन त्याच्या पायाला बसून हे सगळं माझं निवारण करा. आणि त्यांनी पण कंप पावणाऱ्या डोळ्यांचं पाणी पुसून आपल्या किलकिल्या हातानं पाठवून हात फिरून सांगायचं चिंता करू नकोस, तुझ्या मी पाठीशी. हे काम करतो, त्याचं नाव सखा असतं. लक्षात, सखा माझा ज्ञानेश्वर. मग ते भगवंत आहेतच, पण सख्याचं काम केलंय त्यांनी. सोपान काकाला भाऊ म्हणून नाही सांभाळलं, सखा म्हणून सांभाळलंय. मुक्तीला बहीण म्हणून नाही सांभाळलं, सखा म्हणून सांभाळलंय. निवृत्तीनाथ दादाला गुरु म्हणून सांभाळलंय, पण सखा म्हणून सांभाळलंय. ह्या भूमिका एकाच माणसाला करता येत नाहीत. नामदेवराय थोरले, पण सखा म्हणून सांभाळलं. गोरोबा काका परीक्षक, पण सखा म्हणून सांभाळलं. सगळ्यांना सखा म्हणून सांभाळलंय. हे सखे ती मत्वा प्रसमम यदुक्तम सगळ्याला कळत नाही. सखा हो, भक्त हो, मला तत्वज्ञान देत नाही, मला तत्वज्ञान देत नाही. ते म्हणाले देतो की, पण शिष्यस्तेहम शाधिमामतम प्रपन्नम. शिष्य हो मग देतो. शिष्य झाला, सगळं झालं, सखा व्हायला पाहिजे रे, सखा व्हायला पाहिजे. सखा माझा ज्ञानेश्वर. श्री जगन्नाथ महाराज पवारांच्या पर्यंत प्रासादिक कीर्तन असायची महाराष्ट्रात. आज काही दिग्गज कीर्तनकारांच्या मूळ संप्रदायात धैर्य, स्थैर्य, अध्यात्म, तत्वज्ञान, आचार, विचार, सैद्धांतिक विचारधारा, दृष्टांत कुशलता, स्वरताल, अभियुक्ती, साभिनय चिंतन, आचारशुद्धी, विचाराची बैठक, लघुप्रस्थानत्रयाचं, बृहत्प्रस्थानत्रयाचं सखोल ज्ञान, या सगळ्या गोष्टी चालल्यात. महाराष्ट्रातल्या वारकरी विचारामुळे, संत वाङ्मयामुळे महाराष्ट्र स्थिर आहे, याच्या जाणीवा तुम्हाला सगळ्यांना असल्या पाहिजे. लक्षात ठेवा. सखा माझा ज्ञानेश्वर. अजून एक कारण आहे, चमत्काराशिवाय नमस्कार अजिबात नाही. मांडे खाण्याची इच्छा झाली, सगळ्यांना चरित्र माहिती आहे. मांडे खाण्याची इच्छा झाली, काका देता का हो खापर? काटे काय गाव पेटलं होय, माझ्याच घरी आलीस खापर मागायला? आणि फार आग पडली पोटात तर दुसरा प्रयत्न करावा. माऊलींना निरोप येऊन सांगितला मुक्तीनं, ती चित्कला मुक्ती आहे. हे सगळे ब्राह्मण मंडळी बसली आहे, विद्वान वैदिक आहेत, तुम्ही गड्यांनो विप्र लोक आहेत. सप्तशतीत भगवतीचं वर्णन करणारा मंगलाचरणाचा एक श्लोक आहे. जसं श्रीमद भागवताच्या दशमस्कंदाच्या उत्तरार्धात बर्हा पीडम नटवर वपु कर्णयो कर्णिकारम बिब्रद वास कनकपीशम वैजयंतींच मालाम. तसाच इथे श्लोक आहे. विद्युत दाम समप्रभाम मृगपती स्कंदसिताम भीषणाम कन्या भिक्कर बालकेट बिलतस दस्ताभिरासेविताम. भगवती जशी जाज्वल्य जगदंबा, तशी जाज्वल्य आदिशक्ती मुक्ताबाई. ती म्हणली दादा, त्यांनी सांगितलं दुसरा प्रयत्न करावा. माऊली म्हणले तुला खूपच भूक लागली का? मी वाकतो. माऊली वाकली, ओ वाकली. जठराग्नी योग साधनेनं प्रदीप्त केला, पाठ लाल बुंद झाली, मांडा पाठीवर भाजला. आणि माऊली म्हणाले मुक्ती प्रयत्न कर म्हणाला ना, तूही खा आणि त्यालाही पुरुषोत्तम मासात मांडा खालाय. बोलो त्याला म्हणा पूर्ण वरण घातले, जीवन जा आमच्याकडं. त्याला आश्चर्याचा धक्का बसला. अघटित घटना पटेसी माया, विज्ञानाला अशक्य. गॅस संपला, पेटत नाही. ऊर्जा संपली, प्रकाश पडत नाही. सप्लाय कट झाला, ट्यूब बंद पडते. बरोबर आहे की नाही? किक नाही मारली, वायर डिस्कनेक्ट झालं तर गाडी सुरू होत नाही. काय ऊर्जा आहे? वाकलीन मांडा भाजला. अशा अघटित घटना घडल्यामुळे योगिया दुर्लभ तुम्ही देखील साजन.
माऊलींनी केलं वर्णन नाही, माऊलीबद्दलही असंच वर्णन. युज धातूचा अर्थ आहे जोडणे. जीवानी शिवाला जोडण्याचं काम ज्या योग्याच्या करवी घडलं ती ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. जगात योगीत पण योग्यांची माऊली असल्यामुळं नमन. नमन माझे नमन या करता. एक दुसरं एक कारण आहे, मराठी शब्द रचना ओवी कुणालाही यापूर्वी करता आली नाही, आणि जरी केली तरी पंथ संप्रदाय गाव शाखा याचा प्रतिबंध होता. यांनी तो प्रतिबंध तोडला. व्यापकत्व लिहिलं. बिंब तरी बचके एवढे परी प्रकाशाश विश्व थोकडे, ही व्याप्ती मांडली म्हणून त्यांना नमन. बरेच नमन सांगता येतील तुम्हाला, स्वतंत्र चिंतन करता येईल. म्हणून ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, तुमचा अनुग्रह लाधलो. एका शंकेचं समाधान कीर्तनाचा समारोप. नाथांचे गुरु तर जनार्दन स्वामी आहेत. 4 जनार्दन आहेत. रामा जनार्दन, एका जनार्दन, विठो जनार्दन, जनी जनार्दन, हे 4 जनार्दन आहेत. विठो जनार्दन लोकाला माहीत नाही. जनी जनार्दन बीडमध्ये, रामा जनार्दन 40गावचे देशपांडे, आणि जे एका जनार्दन आहेत ते सुद्धा कचेरीत देवगिरीला अकाउंट विभागाचे प्रमुख होते. मग त्यांचा अनुग्रह नाथांना असताना पुन्हा नाथांनी तुमचा अनुग्रह लाधलो असे कसे काय बोलावे? त्याचं कारण आहे, श्री महाराज अनेक शिष्यांचे गुरु आहेत. श्री महाराज गेल्यावर औक्षण, पंचामृत स्नान, पाद्यपूजा, पुण्याह वाचन, ग्रहमक, गुरुमंत्र, ब्राह्मण पंगती, संत पंगती, रात्री कीर्तन क्रम. पण त्यांच्या समवेत त्यांचे स्नेही गुरुबंधू अधिकारी संत कोणी गेले तर हे पूजनीय, ते आदरणीय. ते पूजनीय, ते आदरणीय. आणि त्या दोघांचे कोणी मार्गदर्शक आले तर वंदनीय. असे प्रकार आहेत. बर, गुरुच्या स्टेप करतो. आत्मगुरु, रजा आणि वीर्य स्थापन करून पुत्रसंतती करतो, त्याचं नाव आत्मगुरु. एक सद्गुरु, ईश्वराचं भान असलेला. 2 जगद्गुरु. आद्य शंकराचार्याला त्या काळातल्या विरोधकांनी, मी कोण विरोधक होते, मला खूप दिवस जगायचे त्यामुळे मी सांगणार नाही, ही ताकद फक्त भक्ती महाराजच करू शकतात. तुम्हाला सांगून देतो, ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे तुमच्या. सर्वं क्षणिकम क्षणिकम जगत म्हणणारे जे ते नमले, थकले, थांबले, त्यांनी माना खाली केल्या. आणि त्यांनी विचारलं, बालवयात तुम्ही जगद्गुरु कसे हो? शंकराचार्यांनी फार खुबी केली. शंकराचार्य म्हणाले, मी जगद्गुरु नाही, जग माझं गुरु आहे. त्याचं नाव जगद्गुरु. असे गुरूंचे भिन्न भिन्न प्रकार असल्यामुळं मोक्षगुरु, आत्मगुरु, कुलगुरु आणि श्रीगुरु हे 4 प्रकार आहेत. त्यामुळं ज्याचा जसा अधिकार आहे त्याच्याकडनं ते घेण्याकरता व्यक्ती गेली तरी ती गुरु होतात. गुरुचरित्र काढा. भगवान यतिराज दत्तात्रयानं प्रत्येकाचे गुण ग्रहण करून 24 गुरूंना अधिष्ठात्री देवता मानलं. त्यामुळं ज्यांचं जे उत्तम असेल त्यांना मानावं. दुसरं वाक्य आहे का, मनपूर्वक आहे का? श्रद्धा सबके प्रति रखो. वाक्य पुन्हा ऐका. श्रद्धा सबके प्रति रखो, लेकिन समर्पण एक जगह करो. बस, समर्पण एक जगह करो. कीर्तन माझं संपलं. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. अनुग्रह शब्दाचा अर्थ बोधित करणे. हे हृदयीचे ते हृदयी संक्रमण करणे, देणे, प्रवाहित करणे. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. एवढं सगळं करू नये नाथ महाराज म्हणाले बरं का. मी कळा कुसरी काहीच नेणे. कीर्तनकाराला स्वर कळावा तरी त्यांनी गायकाची निंदा करू नये. कीर्तनकाराला स्वर कळावा तरी त्यांनी पखवाज वादकाची अवहेलना करू नये. कीर्तनकाराला मंद्रसप्तक, मध्यसप्तक, तारसप्तक, तीव्र, कोमल, निषाद, दैवत, षड्ज कळावा तरी त्यांनी कुणाची टीका न करावी. हे सगळं कळू नये म्हणावं, मला काही कळत नाही.
माऊली म्हणाली जो झाला म्हणे तो काहीची नेणे. त्यामुळं कधी कधी मला आलं तरी येत नाही ही भूमिका ज्याची, त्याला साधू म्हणावं, त्याला महात्मा म्हणावं. आणि माझ्या कीर्तनाला परवा राष्ट्रपती होते, 4 खासदार होते, जगातला मीडिया होता. हे सांगणं म्हणजे स्वकीर्ती कानी न ऐकावी, पूज्यता डोळा न देखावी, हे संत प्रमाण तुमच्या पाठातलेत. हे सगळं असल्यामुळं महाराज म्हणाले मी कळा कुसरी काहीच नेणे, बोलतो वचने अति भाविका. अति बोलतो म्हणजे मी काय करतो, आ बाबा बाबा बा विंचू चावला, विंचू चावला असं आरीवरी आरी. मी जरा आगावच बोलतो, हे बोलतो. बरं, काय अभंग आहे अजून एक नाथांचा, आत्ता आपण गाडीत म्हणालो. मी झाले तयाची नवरी, पती जन्मला माझे उदरी, आणि मी झाले तयाची नोवरी. हे बोलणं आतीच वाटतं. आणि मग समाजाला सांगूनही लोक बदलत नाहीत, तेव्हा मला नाविलाजाने म्हणावं लागतं काय माय हरी नये मुखासी अरे मूढा. असं मी बोलतो, म्हणून बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. आस शब्दाचा अर्थ ध्वनिवाचक, आस शब्दाचा अर्थ आवाज, आस शब्दाचा अर्थ इच्छा, आणि आस शब्दाचा अर्थ भावना. अमोर कोशात असं चिंतन आले, शब्दानाम अनेक अर्थ भवंती. एका शब्दाचे अनेक अर्थ प्रतिपादन करता येतात, पण इथे आस शब्दाचा अर्थ आहे इच्छा. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. काय आस, तुम्ही कृपा करा, एवढीच फक्त इच्छा आहे. वंदनीय परमश्रद्धेय आदरणीय पितामह भीष्म वैष्णव परंपरेच्या कुळाला पावन करणारं घराणं श्री अंमळनेरकरांचं आहे. पूर्वापार परंपरा आहे. वाडीतला मठ असेल, भारतीय प्रदक्षिणा असेल, पंढरपुरातलं स्थान असेल, अनेक भक्तांचा अभ्युदय आत्मकल्याण करून आपल्या दृष्टीनं सगळ्या जगाला कल्याण प्राप्त करून देणाऱ्या या महापुरुषाला धन्यवाद देतो. आणि तुम्ही श्री दासबोधाचं पारायण ठेवल्याबद्दल तुम्हाला काय करू दंडी मी, तरी तुम्हाला नारायण अंतःकरणापासून करतो. बास, तुम्हाला देवानं आरोग्य ऐश्वर भाग्योदय प्राप्त व्हावा. तुमच्या पवित्र करकमलानं नेत्र कटाक्षानं भक्त समुदायांच्या माध्यमातून, वैष्णवांच्या मांदियाळीत भजन कीर्तनाच्या माध्यमातून सर्व ग्रंथांचा प्रचार प्रसार होऊन जगत कल्याण व्हावं, एवढी सद्भावना व्यक्त करून शब्दांना विराम देतो. सर्वेपि सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. विठोबार कुमाय विठोबार कुमाय विठोबार कुमाय विठोबार कुमाय विठोबार कुमाय. 2 मिनिट खाली बसा. हो 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 हो. चालले बिचारे सगळेजण. शेवटी ते आज ना उद्या जाणारच आहेत. खाली बसा, खाली बसा. पण पुरुषोत्तम मासा जायला नको होते. फार आनंद वाटला. श्री महाराज या पैठणकरांना यावर्षी सर्व विप्रोकुलोत्पन्नाच्या शाखा एकत्रित करून 62 ते 60 हजार समाज एकत्र केला आणि भगवान परशुरामाची जयंती उत्तम साजरी केली. महाराज तुमचे आशीर्वाद या माणसाला राहू द्या. खूप मोठं काम केलं. समाजात सर्व समन्वयक भूमिका निर्माण व्हावं आणि जगाचं कल्याण व्हावं, एवढीच भावना व्यक्त करून शब्दांना विराम. कुणी जाऊ नका. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे माऊलीचं भजन होणार आहे आणि मग कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. विद्यमान मठाधिपती परमश्रद्धेय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. एखादा यती विप्र वैष्णव अधिकारी संत आसनावर गादीवर आरूढ असताना आपण उठणं हे त्या धर्मसभेचं मूल्य संपत असतं. भोजनाच्या प्रसंगाला कोणी जेवत असेल तर भोजन झालं तरी उठू नये, आणि उठायचं असेल तर पंक्ती वारण व्रत नावाचं व्रत करावं लागतं, म्हणजे दोष लाभत नाही. तुम्ही कुणी उठू नका. जे उठले ते उठू दे बिचारे, त्यांना कळलं नसेल, वेळ झाली असेल कदाचित. पण जे बसलेत त्यांना सगळ्यांना विनंती आहे, सूचना आहे की सूचना मंडपातून झाल्या विना कृपया कुणी उठू नये. जाता जाता तुम्हाला एक गायींच्या कत्तली करू नका.
वृक्षांच्या तोडी करू नका, व्यसनमुक्त जीवन जगा, वेद उपनिषद पुराण ग्रंथ याची टीका टिप्पणी करू नका, जातीवादाच्या जाळ्यात पडू नका, महाराष्ट्रातल्या संत परंपरेचा वारसा धरा, वाचा बोलू वेदनीती पण करू संती केले ते, हे अंमलात आणा, धर्म आचरण करा, आईवडिलांना प्रेम द्या, मुलांना संस्कार करा, पारायण करा, अनुष्ठान करा, पातिव्रत्याच आचरण करा, मुलांना संस्कार द्या, सकाळी प्रभाते मणी रामचिंतित जावा हे चिंतन करा, रात्री शुभं करोती म्हणा, भगवान तुमचं भलं करील. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हात वर करा सगळेजण एक साथ, कॅमेरा फिरवा या सगळे लोक एक साथ. हा हा हा. माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज वंदे. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवामी, त्याची आस पुरवामी, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, तुमचा अनुग्रह लाधलो. भैरवी झाली. धन्यवाद. अमळनेकर सेवा संघाच्या वतीने अध्यक्ष श्री दौलपदे सर हे महाराजांचं पूजन करत आहेत. सर्व भाविकांना विनंती आहे, महाराज उठल्याशिवाय आपण कोणी जागा सोडू नये. आज या ठिकाणी श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय अमृताश्रम स्वामी यांनी आजही या ठिकाणी सेवा दिली. अमळनेकर सेवा संघाच्या विनंतीला मान देऊन महाराज उपस्थित झाले, त्याबद्दल अमळनेकर सेवा संघाच्या वतीने महाराजांचे दशहा ऋण व्यक्त करण्यात येत आहेत. उद्याचे सर्व कार्यक्रम नियमाप्रमाणे होतील. सकाळी 6:30 ते 7, 4 ते 6 पर्यंत काकडा भजन, 6:30 ते 7 वाजेपर्यंत विष्णू सहस्रनाम, हनुमान चालिसा, ज्ञानदेवाष्टक, 7 ते 10:30 पर्यंत ग्रंथराज दासबोध पारायण, त्यानंतर 11 ते 1 वाजेपर्यंत पूज्य महाराजांच्या सान्निध्यामध्ये गाथा भजन, 2-2.5 तास गाथा भजन स्वतः महाराज उभं राहून गाथा भजन करतात. आणि सकाळी उद्या 10:30 वाजता करवीर पीठाचे आचार्य स्वामी शंकराचार्य महाराज हे उद्या आपल्याला आशीर्वाद देण्याकरता सकाळी 10:30 वाजता येणार आहेत. त्यानंतर दुपारी 3 ते 5:30 या वेळेमध्ये श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय चैतन्य महाराज देगलूरकर यांची प्रवचनं उद्या, परवा आणि 8 तारखेपर्यंत महाराजांची प्रवचनं आहेत. 3 ते 5:30 प्रवचनाची वेळ आहे. त्यानंतर 5:30 ते 7 वाजेपर्यंत हरिपाठ, शेवटचा पाऊण तास 1 तास महाराजांच्या सान्निध्यामध्ये खेळिया होईल. दररोजच होतो, उद्याही तो खेळिया होईल. 7 वाजेपर्यंत खेळिया भजन होईल आणि त्यानंतर 8 ते 10 या वेळेमध्ये श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय प्रमोद महाराज जगताप बारामती यांचं सुश्राव्य असं कीर्तन होईल. तर या सर्व कार्यक्रमात सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. फक्त महाराज उठल्याशिवाय, ज्ञानदेव तुकाराम जरी झालं तरी महाराज उठल्याशिवाय कोणी उठू नये. महाराज 1-2 शब्द बोलतायत. बोला बोलणार आहे तो ते बाबा. सद्गुरु सखाराम महाराज की जय.
दोन्ही संप्रदायाचा समन्वय साधून दासबोध पारायण सोहळा केला. इथे पहिलं ज्ञानेश्वरी पारायण झालं आहे, तेव्हाही तुमचं कीर्तन होतं. गाथा पारायण आहेत आणि तिन्ही वेळेस आपण कीर्तन केलं. आणि आज खरा बोध संत महात्मा आणि देव कसे असतात हे तुमच्यापासून मिळालं. म्हणजे कीर्तनकार कसा असावा हे अमृत महाराजांकडे पाहून बघा. कीर्तनात विनोदही असावे, पण ते विनोद कसे असावे हे त्यांच्याकडनं शिकावं. कीर्तनकार कीर्तन करतात पण अभंग सोडून, पण आज अभंगाला कुठेही वेगळं न करता अभंगामध्येच विनोद करून ते तुम्हाला मिळवले. असं प्रत्येक कीर्तनकाराने हा बोध घ्यावा. कीर्तन करताना कीर्तन कसं असावं याच्या आत्ता चैतन्य महाराजांनी एक 5 दिवसाचं शिबिर त्र्यंबकेश्वरपाशी ठेवलं आहे. वया 16 ते 25 वर्षाच्या पोरांना तिथे कीर्तन कसं असावं, अभंगाची सोडवणूक कशी असावी याचा 5 दिवस चैतन्य महाराज मार्गदर्शन करणार आहेत. ज्यांना जायचं असेल ते तिथे जाऊ शकतात. साधारण 100 पोरांचा तिथे मार्गदर्शन करणार आहेत. तसं अमृत महाराजांनी सुद्धा असं एक शिबिर घ्यावं आणि या मराठवाड्यातल्या पोरांना आणि कीर्तनकारांना समज द्यावी की कीर्तन कसं असावं. नाही तर आपण तुम्ही मिळून आपण पण इथे एक शिबिर घेऊ मोठं आणि कीर्तन करू. आपल्याला सर्व कीर्तनकारांनी मिळायला पाहिजे, पण कीर्तनकार पळतात कारण बंधन नको आहे कोणत्या गोष्टीचं. हम रुकेंगे भैया, कुछ बात नाही बस. मी एक अंबड तालुक्यातल्या कीर्तनकारांना एक 5 वर्ष झाले सांगतो की सर्व कीर्तनकारांसाठी एक मेळावा घेऊ. त्याचा पूर्ण खर्च, प्रवास खर्च, राहण्याचा खर्च आम्ही करतो आहे. तुम्ही एकत्र या. कारण कीर्तन म्हटलं की कीर्तनाचे बंधनं पाहिजेत, पण ते बंधनं नाहीत. कीर्तनाचं बंधन कसं असावं हे कीर्तनकारांनी, आत्ताच्या कीर्तनकारांनी समजून घ्यावं. ते खरं अमृत महाराजांच्या कीर्तनाला न बसता ते ऐकावं आणि मग कीर्तन कसं असावं हे अमृत महाराजांकडनं शिकावं. त्यांनी दासबोधाच्या पारायणाला येऊन कीर्तन केलं आणि आपल्या सर्व परिवारातल्या लोकांना बोध दिला. असाच त्यांच्या पाठी सद्गुरू सखाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आणि रामदास स्वामींचा, वरदानंद भारतींचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे सतत राहो आणि त्यांची कीर्ती जास्तीत जास्त पसरावी असा हे देऊन मी माझे 2 शब्द असतो. पुंडली गौरदेव हरी विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय. बोलिले कोरे वेडी वाकोडे उत्तर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. नाही विचारिला लिकारणे करा क्षमा अपराध महाराज. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापै अपराध राज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम जे खुर्च्यावर बसले होते त्यांनी खुर्च्या मागे नेऊन ठेवाव्यात. उठले की निघाले सगळे खुर्च्या मागे नेऊन ठेवा. सगळ्या जे खुर्च्यावर बसले होते त्यांनी खुर्च्या मागे नेऊन ठेवाव्यात.